काल राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत एकूण 10 शासन निर्णय घेण्यात आले। त्यापैकी शेती व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असे 2 मोठे निर्णय जाहीर करण्यात आले। पहिला शासन निर्णय, जलसंपदा विभागाचा यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदी सिंचन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पासाठी 4775 कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पामुळे 5 तालुक्यांमधील 52,423 हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली शेती सुरक्षित होणार असून उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे। दुसरा शासन निर्णय, महसूल विभागाचा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे बाबगाव येथे शेती मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी राज्य कृषी पणन विभागाला 7 हेक्टर 96 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। येथे भाजीपाला व शेतीमालासाठी साठवणूक, वर्गीकरण आणि आधुनिक बाजारपेठ सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे। मात्र या मंत्रिमंडळ बैठकीकडून शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या निर्णयांची अपेक्षा होती। विशेषतः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रलंबित पैसे, पीक विमा आणि नमो शेतकरी सन्मान निधी याबाबत ठोस निर्णय जाहीर होतील अशी शेतकऱ्यांना आशा होती। परंतु या मुद्द्यांवर कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला नाही, ही बाब अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेची आणि नाराजीची ठरत आहे। आता प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आधी हे निर्णय घेतले जातील का? अतिवृष्टीचे पैसे, पीक विमा आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। याबाबतचा पुढील कोणताही शासन निर्णय, अपडेट किंवा अधिकृत माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।